अजित पवार गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी शरद पवारांनी मेसेज सोडला होता. सुनित्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथ होतोय. दादा जाऊन तिसराच दिवस झाला. सुनित्रा पवार शपथविधी घेतायत. तुम्हाला त्याची माहिती आहे का? पवारांनी मेसेज सोडला की पटेल आणि तटकरे त्यांचे नेते, त्यांच्या नेत्यांनी ठरवलं असेल, आपल्याला त्याबाबत काही माहिती नाही, असं सांगून शरद पवारांनी मेसेज सोडला. त्या मेसेजचा अर्थ 2 महिने आणि जवळपास आज तारीख आहे 4 एप्रिल, म्हणजे जवळपास 2 महिने आणि 6 ते 7 दिवसानंतर या सगळ्या मेसेजचा अर्थ उलगडायला सुरुवात झाली. शरद पवार म्हणाले होते, हा अपघात आहे, यात राजकारण आणू नका. आम्ही म्हणालो होतो, पवारांची ती घाई अंगलट आली. कदाचित त्यावेळी पवारांनी जर ते स्टेटमेंट केलं नसतं तर अजित पवारांचा अपघात की घातपात याबाबत सरकार सिरियस झालं असतं. ते सगळं सोडा, मात्र राष्ट्रवादीमध्ये राहूनच कशा पद्धतीनं 2 गट तयार झालेत हे सांगण्यासाठी आत्ताच्या घटना पुरेच आहेत. सुनित्रा पवारांनी जी टाईमलाईन गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सेट केली आहे, त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळी चलविचल सुरू झाली. गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीतील एक फोटो समोर आला. सुनित्रा पवार आणि त्यांच्या शेजारी छगन भुजबळांची सीट, तिथे सुनील तटकरे यांची नाहीये. इथूनच मेसेज पोचला होता की पटेल आणि तटकरे जे करू पाहत आहेत तो खेळ खूप लाँग टर्म चालणार नाही. आता सारवासारव म्हणून पार्थ पवारांचं एक ट्विट जर जोडलं तर वाटत असलं तरी हा राष्ट्रवादीतील घडामोडी नाहीयेत. हा मेसेज पुरेसा सुनील तटकरे यांच्या एका स्टेटमेंटमुळे देवेंद्र फडणवीसही तोंडावर आलेत. आता देवेंद्र फडणवीसांना मुळात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं किती घेणं-देणं उरणारं हा दुसरा विषय. कारण शरद पवारांची राज्यसभा बिनविरोध निघते, भाजपच्या पाठिंब्याशिवाय ते शक्य नव्हतं. दुसरा आणखी एक मुद्दा घडला. या घडलेल्या मुद्द्यामध्ये आत्तापर्यंत म्हणजे 2023च्या दरम्यान जो अजित पवारांनी पक्ष राष्ट्रवादीचा फोडला, ते स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष बनले, त्यामध्ये सगळ्यात मोठं राष्ट्रवादीचं संविधान हे कोर्टामध्ये वारंवार चॅलेंज केलं जाते. आता या बदललेल्या संविधानात प्रफुल्ल पटेल किती भागीदार होते हे सांगण्यासाठी आत्ता सुनित्रा पवारांनी दिलेले पत्र पुरेसे आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या समोरील पदांचा उल्लेखच काढला. त्यांनी घेतलेले निर्णय वैधच धरू नये असं सुनित्रा पवार जर म्हणत असतील तर त्याचा अर्थ हा लागतो की सुनित्रा पवारांना आतला अख्खा खेळ समजलाय. पण आता या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या केंद्रात आल्यात आणि निवडणूक आयोग भाजपच्या म्हणण्यानुसार चालतो असा आरोप याआधी वारंवार वेगवेगळ्या विरोधकांनी केला. आता जर 16 फेब्रुवारीचं प्रफुल्ल पटेल यांचं पत्र गृहीत धरायचं नाही तर मग 26 फेब्रुवारीची सुनित्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड कशी गृहीत धरायची? पार्थ पवारांच्या खासदारकीच्या एबी फॉर्मवरती सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सह्या त्या कशा गृहीत धरायच्या? या सगळ्या गोष्टींचे डाव जे पटेल आणि तटकरे यांनी खेळलेत तो या चक्रव्यूहाचा अंदाज घेऊनच खेळलेत आणि त्यामुळे आता कुठेतरी असं वाटतंय की विलिनीकरणाचा मुद्दा बाजूला करून सुनित्रा पवारांना जसं चाललंय तसं चालू द्यावं लागणार आहे. काही काळासाठी का होईना, मात्र त्यांना दिसून आंधळं आणि ऐकून बहिरं व्हावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये कालचा दिल्ली दौरा सुनित्रा पवारांचा महत्त्वाचा ठरतो. सुनित्रा पवार काल दिल्लीत होत्या. सुनित्रा पवारांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला, प्रफुल्ल पटेल कुठे? कारण दिल्लीचा विषय आला तर पटेल आणि तटकरे तिथे हवे. सुनित्रा पवारांनी माध्यमांशी बोलताना हे स्टेटमेंट दिलं की ते तुमचं तुम्हालाच माहिती. काल माध्यमांमध्ये आणखी एक बातमी आली. सुनित्रा पवारांनी आपल्या एका महिला खासदार मैत्रिणीपाशी म्हटलं की पक्षाबाहेरील शत्रूंशी लढता येतं, मात्र पक्षांतर्गत शत्रूंशी कसं लढायचं? प्रश्न होता तटकरे आणि पटेल. तटकरे आणि पटेल यांनी हुशारीनं बऱ्याचशा गोष्टी अजित पवार गेल्यानंतर केल्या. सुरुवातीच्या 8 दिवस हे रंगवलं की आम्ही हे जर केलं नसतं तर तुम्ही अजित पवारांच्या अंतविधीवेळी सुनेत्रा पवार नाही तर सुप्रिया सुळेंच्या हालचाली पाहिल्या का? त्यांची स्टेटमेंट्स बघितली का? अजित पवार जाऊन 2-3 दिवसही झाले नव्हते हे विलिनीकरणाची चर्चा करत होते. या सगळ्या मुद्द्यांवरती बोलताना त्यांनी हे दाखवलं की आम्ही हे जर केलं नसतं तर ते घडलं असतं. हा पक्ष पवारांनी गिळंकृत केला असता. सोयीस्करपणे हे नाकारलं की हा पक्ष आधी शरद पवारांचाच होता, तो त्यांच्या पुतण्याने घेतला होता. घरातला पक्ष घरातच आहे म्हणून पवारांनी गेल्या 1.5-2 वर्षांपासून या मुद्द्यावरती चुप्पी साधली. त्यांनी सोयीस्करपणे हे नाकारलं की महानगरपालिकांच्या निवडणुकांवेळी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं अजित पवारांसोबत कशा पद्धतीच्या डील केल्या. आपल्याला नरेश अरोराला पुन्हा त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं का नाही यासंबंधीतील बातम्या दिसल्या, मात्र ते कॉन्ट्रॅक्ट नाकारणं किंवा नरेश अरोराला विरोध असण्याचं कारण हेही होतं की याच महानगरपालिकांच्या निवडणुकांदरम्यान नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीवरती पुण्यामध्ये छापा पडला होता, रेड पडली होती. तेव्हापासून नरेश अरोरा हा भाजपचा माणूस झाला हे सर्व श्रुत होतं असे आरोप झाले होते. त्याच दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांदरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे स्टेटमेंट केलं होतं, अजित पवारांची सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झाली नाही.
म्हणजे पटेल, तटकरे किंवा एका गटानी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की पवार, सुप्रिया सुळे हे कशा पद्धतीनं पक्ष गिळंकृत करतायत. पण हे सोयीस्करपणे हे नाकारलं की भाजपनं शेवटच्या काही दिवसांमध्ये अजित पवारांसोबत कशी डील केली होती. आणि हेच सगळे मुद्दे टर्न बाय टर्न करून सुनित्रा पवारांच्या लक्षात आले. मी तर म्हणेल त्याआधी जय पवारांच्या लक्षात आलते. त्यासाठीची त्यांनी 9 मार्चला पत्रकार परिषद घेण्याची डेट दिली होती. पण अजून 3 ते 4 दिवसानंतर 1 महिना होईल, मात्र तरीही जय पवारांची पत्रकार परिषद का झाली नाही याची माहितीच मिळाली नाही. आणि तुम्ही म्हणता राष्ट्रवादी सर्व काही अलबेल. या सगळ्या गोष्टींच्या हालचालींवरती शरद पवारांचं लक्ष. आता जोपर्यंत हेच एकमेकांची कॉलर पकडत नाही किंवा हेच एकमेकांवरती प्रश्न तयार करत नाहीत, तोपर्यंत पवार समोर येत नाहीत. नरहरी झिरवाळांनी सुरुवात केली होती, त्याचा शेवट नरहरी झिरवाळांसोबत असा झाला की त्यांचेच पर्सनल व्हिडिओज बाहेर काढले गेले. परिणामस्वरूप आणखी काही दिवस पवार वाट बघतील आणि मग एखादं नवीन स्टेटमेंट करतील. आता या सगळ्या आखलेल्या गोष्टीत एकतर दिसतंय, पटेल, तटकरे, सुनित्रा पवार या सगळ्यांना चक्रव्यूहात आणलं गेलंय. ते रोहित पवारांनी, आणि रोहित पवारांच्या मागे हात पवारांचा. आता यावेळी हे गोष्ट समजून घेणं सोपं जाणार आहे की पवार हे सगळं वन हँडल करतायत की पवारांची राज्यसभा ज्या दिवशी बिनविरोध झाली त्याच दिवशी भाजप आणि पवारांची हातमिळवणी झाली. बोला, या सगळ्या घडामोडींवर तुमचं काय मत आहे? कमेंट करा. मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर, आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ठळक बातम्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.